प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात का? तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही प्रभूला भेटलात का? तुम्ही त्याच्याशी बोललात का? तुम्ही त्याच्या वचनावर ध्यान केलंत का? त्याने तुम्हाला काही सांगितलं का? आज त्याने तुमच्या हृदयाशी कोणतं वचन बोललं? तुम्ही आत्म्यात त्याचा आवाज ऐकला का? आज कोणासाठी प्रार्थना केली? विचार करा, तो हेच अपेक्षित आहे. त्याची दया रोज नवीन असते. जे मला सकाळी शोधतात ते मला सापडतात. म्हणून सकाळी लवकर शोधा. ते सोडू नका. ठीक आहे, कधी कधी काही परिस्थितीमुळे तुम्ही मागच्या रात्री उशिरा झोपला असेल, म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठू शकत नाही. पण ही सवय लागू देऊ नका. सकाळी लवकर प्रार्थना करण्याची सवय सोडू नका. आज प्रभू मला काय सांगतो? तुम्ही काय विचार करता? सगळ्यांनी मला विसरलं. ज्यांना मी प्रेम दिलं आणि दाखवलं त्यांनीही मला विसरलं. ज्यांना मी मदत केली त्यांनी ती विसरली. प्रभूनेही मला विसरलं. तुम्ही अशा परिस्थितीत आहात का? मी प्रार्थना केली, वाट पाहिली, प्रभूने विसरलं. मी एकटाच आहे, तुम्ही विचारता का? हे भ्रम आहे. तुमचे हे चुकीचे समजूत आहे. पण तुम्हाला माहित आहे का प्रभू बायबलमध्ये काय सांगतो? यशाया अध्याय 44 वचन 21. तुझा मला विसर पडायचा नाही. माझा मुला, मी तुला कधीच विसरणार नाही. माझी मुली, मी तुला कधीच विसरणार नाही. मी तुला कसा विसरू? तू माझा मूल झाला आहे. तू पापातून पश्चाताप केला आहेस आणि माझ्या रक्ताने शुद्ध झालास. तू स्वतःला समर्पित केलंस. मी येशूचं मूल आहे म्हणून. तुम्ही तुमचं जीवन माझ्या हाती दिलं आहे. मी तुम्हाला कसा विसरू? असं वाटते जणू परमेश्वराने मला विसरलं. तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? माझ्या आयुष्यात हे सगळं का घडते? अशा गोष्टी घडतात म्हणजे प्रभूने तुला विसरलं आहे असं म्हणायचं का? तुझ्या प्रार्थनांचं उत्तर उशिरा मिळते म्हणजे प्रभूने तुला विसरलं का? काही प्रार्थनांना लगेच उत्तर मिळतं, काहींना 2 दिवस लागतात. काही प्रार्थनांना 1 वर्ष किंवा अगदी 10 वर्षांनीही उत्तर मिळू शकतं. त्याने तुझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत. तो फक्त उत्तरासाठी योग्य वेळेची वाट पाहतोय. तो जाणतो ती गोष्ट कधी घडवायची. प्रभूने तुला विसरलं असं वाटून त्याच्या प्रेमावर शंका का घेतोस? तू तुझ्या मुलाला विसरतोस का? तू मुलाला बालवाडी शाळेत पाठवतोस, नंतर त्याला विसरतोस का? त्याच्या येण्यापूर्वी तुम्ही दरवाजाजवळ थांबलेले असाल. तू त्यांच्या ऑटो किंवा स्कूल बसची 3 वाजण्याच्या आधीच वाट पाहत राहत असता. तुम्ही कधी एक दिवस जरी ते विसरलात का? की ते नेहमीच तुमच्या मनात आहे? तू मुलांना जन्म दिलास, पण जीवन दिलंस का? येशूने तुझ्यासाठी जीवन दिलं. त्याच्या हातपायांना खिळे ठोकले, तो तुझ्यासाठी मेला. तो तुला कसा विसरेल? कधीही त्याच्या प्रेमावर शंका घेऊ नकोस. कधी कधी वाटेल की त्याने तुला विसरलं. प्रभू काही काळ स्वतःला लपवून ठेवतो. आईने हाक मारली की तिचं मूल तिला शोधतं. पण आई कुठेतरी लपून तिच्या मुलाशी खेळते. पण आईचं लक्ष मात्र नेहमी मुलावर असतं. मुलं आईला शोधतात. आई आई हाक मारतात. थोडा वेळ शोधतात. ते रडतात, अरे माझ्या आईने मला टाकलं, विसरलं, सोडून गेली. ते रडतात तेव्हा आई येते, मुलाला मिठी मारते आणि म्हणते, मी इथे आहे. येशू देखील असाच आहे. तो दूर उभा राहतो आणि पाहतो की प्रभूने आपल्याला विसरलं आहे असं वाटतं का? तुमची परिस्थिती काहीही असो, प्रभू तू मला कधीच विसरू शकत नाहीस. मी तुझं मूल आहे. तू मला तुझ्या रक्ताने धुतलं, मुक्त केलं आणि पवित्र आत्म्याने शिक्कामोर्तब केलं आहेस. तू मला कसा विसरू शकतोस? तू मला कधीच विसरू शकत नाहीस असं म्हणा. प्रभूने विसरलं म्हणणं म्हणजे त्याच्या प्रेमावर शंका घेणं. त्याचं हृदय दुखावणार नाही का? प्रभू म्हणतो,
मी तुला कधीच विसरणार नाही. मी तुला कसा विसरेन? माझ्या मुला मुली, मी तुला कसा विसरेन? आपण कधी कधी परमेश्वरालाही विसरतो. लग्न किंवा वाढदिवसासारख्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा आपण देवाबद्दल विसरू शकतो. माझं म्हणणं तुम्हाला समजतं का? आपण प्रार्थना करायला किंवा बायबल वाचायला विसरतो. कधी कधी गर्दीत प्रार्थना करतो पण मनापासून नाही. आपण विसरतो पण प्रभू आपल्याकडे पाहतो. आपण त्याला विसरू शकतो पण तो आपल्याला कधीच विसरणार नाही. तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणता, प्रभू मी प्रार्थना व बायबल वाचायला विसरलो, कृपया मला माफ करा. तुम्ही असं म्हटलं की तो तुमच्यावर रागावणार नाही. त्याऐवजी तो तुम्हाला मिठी मारेल. पाहिलंत का प्रभू किती अद्भुत आहे? तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. त्यानेच तुम्हाला निर्माण केलं आणि तुमच्यासाठी आपलं जीवन दिलं. त्यानेच तुम्हाला मुक्त केलं. तोच तुमच्यासाठी घर तयार करतो. तोच तुमच्यासाठी पुन्हा येणार आहे. म्हणून म्हणा, प्रभू तू मला कधीच विसरणार नाहीस. माझ्या शंकेमुळे तुला दुखावलं त्याबद्दल माफ कर. मी असं कधीच बोलणार नाही. माझा येशू नेहमी माझी आठवण ठेवतो. तो मला कधीच विसरणार नाही. तुम्ही असं म्हणाल तर प्रभूचं हृदय आनंदित होईल. आज चमत्कार होईल. तो विसरलेला नाही हे सिद्ध होईल. हे तुमच्या आयुष्यात घडेल. तो चमत्कार करेल, तुम्हाला आनंदी करेल, दाखवतो की त्याने विसरले नाही. तुम्ही प्रभूला सांगाल का, प्रभू तुम्ही मला कधीच विसरणार नाही. हे माझ्या दुर्बलतेमुळे, अविश्वासामुळे आणि अपूर्णतेमुळे आहे. माफ कर. मी म्हटलं की तू मला विसरलास. मी तुला दुखी केलं. मी असं पुन्हा कधीच म्हणणार नाही, कारण तू मला विसरू शकत नाहीस. मी तुझं मूल आहे. तू तुझं रक्त सांडून मला मुक्त केलंस. नेहमी आठवण ठेवतोस. नेहमी माझ्यासोबत आहेस. तू मला कधीच सोडणार नाहीस किंवा टाकणार नाहीस. मी यावर विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.